नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यातील जे वसमत उपविभागातील जे परिशिष्ट अप्रमाणे जे रिक्त असलेलं पोलीस पाटील पद आहे ते भरण्यात येत आहे. या रिगार्डिंग आपण पूर्ण माहिती पाहणार आहोत की कशा प्रकारे अर्ज करू शकता, क्वालिफिकेशन काय राहणार आहे, सिलेक्शन प्रोसिजर, सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करूया. व्हिडिओ एंडपर्यंत पहा. नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब नक्कीच करा. सो ॲज यू कॅन सी, हे ऑफिशियल PDF आहे जे की 11 पेजेसचं आहे. याच्यामधली महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. तसेच तुम्हाला याचे आर्टिकल रीड करायचे असेल, लिंक्स पाहिजे असतील इम्पॉर्टंट, तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. तसेच टेलिग्राम आणि व्हॉट्सॲपचे ग्रुप लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये आहे. जॉईन करायला विसरू नका. इतरही माहिती आम्ही तिथं देतो. आता बघा, सर्वप्रथम दिलेलं आहे पदभरणेबाबत. हिंगोली जिल्ह्यातील वसमत उपविभागाचे दंडाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील गावात पोलीस पाटील पद भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. तर कोणत्या संकेतस्थळावर, तर हे तुम्ही लिंक पाहू शकता, हिंगोली IBP.recruitmentonline.in. तर हे संकेतस्थळ ॲक्सेस कसं करायचं, तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देत आहे आर्टिकलची, त्यामध्ये जाऊन तुम्ही ॲक्सेस करू शकता. तर याच्यावरच तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात जी आहे ती 12 तारखेपासून सुरू झालेली आहे आणि शेवट तारीख आहे 26/1/2026. म्हणजे 26 जानेवारीपर्यंत तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. आता अर्जाची छाननी करून यादी कधी प्रसिद्ध केली जाईल, ते 19 तारखेला. पात्र उमेदवारांना जे प्रवेशपत्र असतील ते 1 तारखेला दिले जातील, म्हणजे 1 फेब्रुवारीला. लेखी परीक्षा होईल 8 फेब्रुवारीला. प्रथम उत्तर तालिका जी असेल ती 8 फेब्रुवारीलाच येईल. त्याचबरोबर आन्सर की बाबत जे आक्षेप वगैरे तुम्हाला नोंदवायचा असेल, हरकती नोंदवायच्या असतील, तर 9 तारखेला, 9 फेब्रुवारी. अंतिम उत्तर तालिका म्हणजे फायनल आन्सर की असेल 10 तारखेला येईल सकाळी 11 वाजता. आणि जो लेखी परीक्षेचा निकाल असेल तो 10/2/2026ला येईल. म्हणजे 10 तारखेपर्यंत, 10 फेब्रुवारीपर्यंत सर्व गोष्टींचा याच्यामध्ये जो आहे तो छडा लागेल. म्हणजे फॉर्म भरण्यापासून लेखी परीक्षा देऊन त्याच्यानंतर जे रिझल्ट असेल ते 10 तारखेपर्यंत होऊन जाईल. कागदपत्र तपासणी व मुलाखती दिनांक असेल 11 तारीख ते 13 तारखेपर्यंत, 11 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारीपर्यंत. आता बघा, ह्याच्यामध्ये बदल होऊ शकतो. त्याच्यामुळे जे टाईम टू टाईम नोटिफिकेशन असतील ते तुम्हाला पाहावं लागतील. जर याच्याबद्दल जसे अपडेट येतील तुम्हाला सांगितले जातील. चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. याची फी काय आहे, तर खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये फी आहे. आरक्षित म्हणजे SC ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी 800 रुपये आहे. आता बघा, इथं दिलेली आहे एक माहिती. संकेतस्थळावर अर्ज भरताना त्याच वेळी परीक्षा शुल्क ऑनलाईन अदा करणे बंधनकारक राहील. तुम्ही ज्यावेळेस अर्ज करत आहात त्यावेळेसच तुम्हाला शुल्क जे आहे ते भरायचं आहे. आता खाली शैक्षणिक पात्रता दिलेली आहे. आता आपल्याला माहित आहे की कुठले भरले जाणार आहेत, कुठून फॉर्म भरले जाणार आहेत, कशा प्रकारे काय. बघूया आता याची शैक्षणिक पात्रता काय. तर बघा, किमान तुम्हाला 10वी पास असणे गरजेचे आहे. वयोमर्यादा तुम्हाला पाहिजे आहे. तुमचे वय विचारात घेतले जाणार आहे. तुमचं वय 25 वर्षापेक्षा कमी नसावं आणि 45 वर्षापेक्षा जास्त नसावं. म्हणजे मिनिमम एज 25 वर्ष असलं पाहिजे तुमचं आणि मॅक्झिमम 45 क्रॉस नसलेलं पाहिजे. यामध्ये आत असेल तुम्ही तर इझिली तुम्ही याच्यासाठी जे आहेत ते पात्र आहात. पोलीस पाटील पदाकरिता वयोमर्यादा शिथिल लक्षम नाही आहे. अर्जदार हा संबंधित गावाचा स्थानिक व कायम रहिवासी असावा. त्या एरियामध्ये तुम्ही कायम रहिवासी असावे, म्हणजे जिथं हे पद भरण्यात येत आहे. अर्जदाराने अर्जामध्ये स्वतःचा आधार क्रमांक, मोबाईल नंबर जो आहे तो नमूद करायचा आहे. शारीरिकदृष्ट्या तुम्ही सक्षम असायला पाहिजे. चारित्र्य निष्कलंक असणे आवश्यक आहे, म्हणजे कोणताही क्रिमिनल रेकॉर्ड तुमच्यावर नसला पाहिजे. हे सिंपल गोष्टी आहेत. त्याचबरोबर EWS करिता आरक्षित जागेसाठी जे आहे इथं निर्गमित केलेले महाराष्ट्र राज्याचे आर्थिक जे EWS प्रमाणपत्र आहे. म्हणजे जर EWS आरक्षण तुम्हाला क्लेम करायचे असेल तर त्याचं जे प्रमाणपत्र आहे ते सादर करणं आवश्यक राहील. तर अशा प्रकारचे शैक्षणिक अर्थ आहे. सिंपल आहे, 10वी पास, मिनिमम एज 25, मॅक्झिमम एज 45. याच्या आत असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. परीक्षा कशी असणार आहे, तर लेखी परीक्षा 80 मार्काची, तोंडी परीक्षा 20 मार्काची, अशी 100 गुणांची परीक्षा असेल. आणि हे 100 गुणांमध्ये मॅक्झिमम तुम्हाला मार्क घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. पोलीस पाटील पदाची लेखी परीक्षा 80 गुणाची आहे. प्रत्येक प्रश्न 1 गुणाचा असणार आहे आणि जे प्रश्न असणार आहेत ते MCQ असणार आहेत, मल्टिपल चॉईस क्वेश्चन. 1 प्रश्न, खाली 4 पर्याय. अशा प्रकारे लेखी परीक्षा जी आहे ती इयत्ता 10वी पर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. याच्यामध्ये सामान्य ज्ञान, गणित, स्थानिक परिसराची माहिती, म्हणजे जिथं हे पद भरले जात आहेत तेथील स्थानिक परिसर, त्याची माहिती, चालू घडामोडी इत्यादी विषयांचा याच्यामध्ये समावेश असणार आहे. तोंडी परीक्षेकरिता किमान गुण बघा इथं देण्यात आलेले आहेत. निवडीसाठी 80 गुणांच्या लेखी परीक्षेत किमान 36 गुण म्हणजे 45% प्राप्त करणे उमेदवार तोंडी परीक्षेत पात्र ठरतील. म्हणजे मिनिमम पासिंग जे मार्क्स आहेत त्याच्यामध्ये 36 मार्क आहेत. त्याच्या खाली पडले असेल तर तुम्ही नापास, वरीचं पडले तर तुम्ही पात्र ठरताल तोंडी परीक्षेसाठी. त्याचबरोबर
लेखी परीक्षा घेतेवेळी उत्तरपत्रिकेवरील चिन्हांकित करण्यासाठी फक्त काळ्या शाईचा बॉलपेनचा वापर करावा. तर सिंपल लॉजिक आहे. कोणत्याही अशा परीक्षा असतात जिथे MCQ टाईप क्वेश्चन्स असतात ते तिथं काळ्या शाईचा बॉलपेन वापरण्यास सांगितलं जातं. तर हे नियम आहेत ते तुम्हाला पाळायचे आहेत. निवड व कार्यपद्धती बघा, लेखी परीक्षा असेल, सिंपल सांगतो, लेखी परीक्षा असेल, लेखी परीक्षा पास करायची आहे तुम्हाला. त्याच्यानंतर तुमचं जे आहे तोंडी जे असेल परीक्षा ती घेतली जाईल, म्हणजे इंटरव्ह्यू घेतला जाईल. त्या बेसिसवर जे असेल ते नंतर तुम्हाला जे आहे नोकरी मिळेल. ह्याच्यामध्ये जे बाकीचे नियम आहेत जसं की स्टॅम्प पेपरवरील प्रतिज्ञापत्र, कागद पडताळणी वेळी सादर करायचे कोणकोणते कागदपत्र, हे सर्व मी डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये देईल किंवा कॉमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. आणि 10th पास आहे तो खूप सिंपल आहे. ऑनलाईन पद्धतीने वेबसाईटवरती जाऊनच प्रोफाईल तयार करून तुम्ही डायरेक्टली याचा अर्ज सादर करून तुमचे जेही डॉक्युमेंट्स असतील, जेही आरक्षणामधून किंवा कॅटेगरीमधून तुम्हाला क्लेम करायचं आहे तर त्याचे प्रमाणपत्र वगैरे सादर करून तुम्ही याच्यासाठी अप्लाय करू शकता. मित्रांनो, जर अडचणीत असेल किंवा काही प्रश्न असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करायला विसरू नका. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.